श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी येते. त्याचबरोबर या महिन्यातील पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही 29 जानेवारी 2024 सोमवार म्हणजेच आज आहे. तर या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने आणि काही उपाय केल्याने बुद्धी, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संकष्टी चतुर्थीला असा कुठला उपाय आपल्याला करायचा आहे, त्याने कार्यसिद्धी होणार आहे. जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे त्याची कार्यसिद्धी होण्यासाठी आपल्याला या संकष्टी तिथीला एक उपाय करायचा आहे. तर तो कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती करणारी देवता आहे, म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणतो. बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टी चतुर्थीला उपवास व आराधना देखील आपण करत असतो. या उपासनेचा एक भाग म्हणून आपण इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने एक सोपा उपाय सांगितलेला आहे. या संकष्टी तिथीला आपण हा उपाय नक्की करून पहा, त्यामुळे कार्यसिद्धी अर्थात इच्छापूर्ती होते. त्याचबरोबर आपल्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊन आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर बघा, आपल्याला हा उपाय सायंकाळी किंवा चंद्रोदयाच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही बाहेर कामाला जात असाल तर बाहेरून आल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे आपल्या दिवसभराचा शीण जातो आणि मन ताजेतवाने होते. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. देवाजवळ एक दिवा लावावा. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करत असताना आपल्याला प्रथम गणपती बाप्पाला अथर्वशीर्ष म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ करून ती देवघरात ठेवावी. घंटाक्षता लावाव्या. जास्वंदीचे फूल व्हावे. 21 दुर्वा व्हाव्यात. त्याचबरोबर बघा, आपल्याला गणपती बाप्पाला गूळ आणि खोबऱ्यांचा हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावाने देवाची पूजा करायची आहे. आणि मनोमन आपले प्रश्न, समस्या, ज्या काही अडचणी असतील त्या आपल्याला गणपती बाप्पाला सांगायच्या आहेत आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. तर बघा, आपली कितीही मोठी अडचण असू द्या किंवा तुमच्या मन अशांत असू द्या, तुम्हाला जे काही तुमची संकटे अडचणी असतील ते आपल्या गणपती बाप्पाला सांगायचे आहेत आणि 108 वेळा मंगलमूर्ते विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा हा आपल्याला 108 वेळा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतात. त्याचबरोबर बघा, गणपती बाप्पासाठी आपल्याला या संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. गणपती स्तोत्र वाचायचे आहे आणि गणपतीची आरती करून गणपती बाप्पाला गूळ आणि मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे जर आपण या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची मनापासून सेवा केली तर आपली जी काही मनोकामना असेल, जी काही इच्छित मनोकामना, जी काही आपले प्रश्न असतील, अडचणी असतील त्या सुटून मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर बघा, ज्या मनोवांछित इच्छेसाठी किंवा ज्या काही अडचणीसाठी आपण ही सेवा करणार आहात, तर ही सेवा या संकष्टी चतुर्थीपासून आपल्याला सलग 21 दिवस करायची आहे. जर सलग 21 दिवस जर हा मंत्र जर तुम्ही 108 वेळा दररोज म्हटला तर तुमची सर्व काही इच्छित मनोकामना पूर्ण होऊन ते कार्य सिद्धीस जाईल. तर बघा, या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा. त्याचबरोबर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.